नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी धीरज बोरकर बोलतोय. पुन्हा एकदा आपल्यासमोर उपस्थित आहे सफर आभासी जगाची या साहित्य उत्सवद्वारा निर्मित शृंखलेच्या 13व्या भागाअंतर्गत. तर नेहमीप्रमाणेच आपण कंटिन्यू करतोय. आपण नवीन टॉपिक घेऊन तर बोलतोच, पण मागचं काहीतरी आढावा घेऊन बोलतोय. तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की 12व्या भागात आपण खरं तर 11व्या भागापासूनच आपण इमर्जिंग ई कॉमर्सबद्दल बोलणं चालू केलेलं आहे. इमर्जिंग ई कॉमर्समध्ये स्पेशली ऑनलाईन शॉपिंग जे आपल्या आयुष्याशी आपल्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित आहे त्याच्यावर थोडं बोलायला सुरुवात केली होती. मागच्या भागात आपण ॲमेझॉन या कंपनीचा राईज कसा झाला, म्हणजे उगम कसा झाला, रिलेंटलेस.com पासून तर Amazon.com आणि .com ॲमेझॉनने बुक्स सोडून नाही, खरं तर बुक्स सोबत इतर प्रॉडक्ट्सचा विचार करून कसा आपला बिझनेस वाढवला आणि त्यात व्हेंचर कॅपिटलिझम सोबतच इतर कंपन्यांनी त्यांच्यावर कशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा Amazon.com नवं होतं, वॉलमार्टसारख्या कंपन्या त्यांनी प्रयत्न बराच केला. काही लोकांनी बुक ब्रोकर म्हटलं Amazon.comला आणि जेफ बेझोस त्यानंतर इतक्या मोठ्या परिस्थितीतूनही 1999मध्ये टाइम्स पर्सन ऑफ द इयर ही ठरले. तर हा सगळा प्रवास आपण बघितला. 2005मध्ये Amazon प्राईम सर्व्हिस सुरू झाली. हे सगळं आपण बघितलं मागच्या आठवड्यात. मी त्याचा आढावा सहजच घेतोय नेमकं पुढे आपल्याला काय बोलायचं आहे त्याच्यासाठी. कारण की मागचा आठवडा जर तुम्ही ऐकला असेल तर त्यात एक दिलगिरीही व्यक्त करतो मी आकडे खरं तर योग्य बोललो, पण त्याचा पुनरुल्लेख करताना चुका करत गेलो. 1.5 असा जो डॉलरचा नंबर सांगितला मी शेअर ॲमेझॉनचा सुरुवातीला जो होता 1996मध्ये स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदा जेव्हा आलं तेव्हा, तर ते $1.50 असं होतं ते. आणि 10,000 पटीने किंवा 1000 पटीने जर त्याचा हे केला तर ते $1,500 असं खरं तर आहे ती किंमत. आणि अजूनही काही ठिकाणी मी चुका केल्या असतील, जसं मंथली इन्कम त्यांचं 1995मध्ये 2 महिन्यातच $80,000 झालं होतं. मी 80,000 करोडही कुठेतरी काही ठिकाणी बोललो होतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण याच्याही पलीकडे जाऊन मला ते आता मुद्द्याकडे वळायचं आहे की आपण मागच्या आठवड्यात प्रवास Amazon.comचा समजून घेतला आहे थोडासा. कारण की वेब सर्व्हिसेसपर्यंत आपण बोलत आलो, पण वेब सर्व्हिसेसनी नेमकं आपलं जग कसं बदलवून टाकलं हे Amazon शॉपिंगबद्दलच बोलतोय बरं मी, पण तरी बघा की त्यांनी आपल्या वेब सर्व्हिसेसमधून कसं परिवर्तन घडवून आणलं संपूर्ण जगात. Amazon प्राईम म्हणजे आजकाल लोकांना वाटतं की Amazon प्राईम म्हणजे ती ॲप डाउनलोड केली आणि त्यातून आपण 2-3 पिक्चर पाहिले, वेब सिरीज बघितल्या, तांडव बघितलं किंवा अजून काही बघितलं, आपलं फॅमिली मॅन बघितलं, हिंदी सिरीजबद्दल बोलतोय, किंवा अजून काही द ब्रीथ बघितलं, इनसाइड एज बघितलं, बऱ्याच गोष्टी. ते हे Amazon प्राईमचं व्हिडिओ कंटेंट एक पर्टिक्युलर वेब सर्व्हिस आहे. त्याला आपण ओव्हर द टॉप OTT प्लॅटफॉर्म म्हणतो. ते Amazon प्राईमचं एक ॲप आहे. पण Amazon प्राईम इटसेल्फ इज अ डिफरंट थिंग, जे Amazonचं पूर्ण आपलं अकाउंट हँडल करतं, आपलं पूर्ण खातं. आपण काय विकत घेतो, काय सर्च करतो, कुठली सर्व्हिस वापरतो, ॲलेक्सा घेतो का आपण, डिव्हाइस वापरतो का, किंडल वापरतो का, ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड. आणि त्यात काय आहे, डिलिव्हरीचा चार्ज. आपण जे मागच्या आठवड्यात बोललो होतो की Amazon प्राईम मेंबरशिप घेणं म्हणजे जलद गतीने Amazonची कुठलीही गोष्ट प्राप्त करणं. जे सुरुवातीला 2005मध्ये सुरू झालं होतं Amazon प्राईम, तेव्हा
2 दिवसात कुठलीही वस्तू तुमच्या घरात येईल अशा पद्धतीची ऑफर ॲमेझॉन प्राईम मेंबरला मिळायची. आणि त्यासाठी त्यांनी ट्रॅव्हलिंगचा खर्च ॲमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी माफ केला होता. त्यासाठी त्यांनी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस AWSमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि नवनवीन इतर कंपन्यांसाठीही प्लॅटफॉर्म तयार केले आणि स्वतःही आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवली, ते सर्व्हिसेसची असो किंवा प्रोडक्ट्सची असो. म्हणजे इवन आता तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर ॲपलचा माझा मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये 2020मध्ये केबल खराब झाला होता फोन चार्ज करण्याचा. तर आता हे कशी गोष्ट आहे, ॲपल स्वतः विकते तिथे आपला केबल आपल्या फोनला लागणारा, किंवा ॲपलसाठी इतर कंपन्या जो केबल बनवतात तेही विकतात. याशिवाय ॲमेझॉन जो प्लॅटफॉर्म आहे विकणारा, इतर डीलर्स जिथे विकतात, ॲमेझॉन स्वतःही ते प्रॉडक्ट बनवतं ॲपलच्या आयफोनसाठी लागणारा केबल आणि विकतं. तिथे ॲमेझॉन बेसिक्समध्ये केबल मिळतो आणि इतरही त्यांच्या सर्व्हिसेस आहेत ॲमेझॉनच्या स्वतः विकल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्सच्याच. ॲमेझॉन बेसिक्समध्ये कमी किमतीचे प्रॉडक्ट्स पण जे अवेलेबल आहेत ते दिसतात आपल्याला, ते घेतोय आपण. आता माझ्याकडे जो केबल आहे तो वापरतोय मी, अतिशय सुंदर चालतोय तो केबल. म्हणजे असं म्हणू शकतो की मी 1700 रुपयाचा ॲपलचा स्वतः बनवलेला केबल घेण्यापेक्षा 400 रुपयाचा ॲमेझॉन बेसिक्सचा केबल माझ्यासाठी जास्त उपयोगाचा आहे, कारण की मी तो कसाही मोल्ड करून कुठेही सोबत कॅरी करू शकतो. ही ॲमेझॉनची जी कनेक्टिव्हिटी आहे ना लोकांशी, म्हणजे 60,000चा आयफोन ॲपल विकतं, 1600 रुपयाचा हे विकतो केबल विकतं, पण त्याच जागी जर त्याच आयफोनला लागणारा 400 रुपयाचा केबल त्याच्यापेक्षाही टिकाऊ भेटत असेल, ॲपलच्या फोनला सोबत बिल्ट इन केबल येणारा स्वतः ॲपलने बनवलेला त्या केबलपेक्षाही चांगला केबल जर आपल्याला भेटत असेल तर तो आपण का वापरू नये हा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे ॲमेझॉनला लोक फॉलो करतात. इतर कंपन्यांच्या प्रोडक्टिव्हिटीपेक्षा ॲमेझॉनच्या प्रोडक्टवरही काही लोक भरोसा ठेवतात, कारण की त्याचा दर कमी आहे, आपल्याला परवडण्यासारखा आहे आणि प्लस टिकाऊ आहे. ॲपलच्या आयफोनचा केबल कधीच चालत नाही जास्त. सर्वांना माहीत आहे की तो कुठल्या परिस्थितीत खराब होऊ शकतो आणि किती दिवसांत खराब होऊ शकतो. त्या तुलनेत ॲमेझॉनचा हा केबल हा रेकमेंड नाही करत मी, हे उदाहरण देतो की ॲमेझॉनने ऑनलाईन शॉपिंग मार्केटमध्ये कसं आपलं बस्तान बसवलं. नुसतंच बस्तान बसवलं नाही तर ते टॉपवर आहेत, म्हणजे त्यांच्या तुलनेत कोणीच नाही. आता याच्या संबंधित जर मला बोलायचं झालं खरं तर हे भटकत जाऊ आपण, कारण की विषयच इतका मोठा आहे ॲमेझॉनसोबत ई कॉमर्स आणि ऑनलाईन शॉपिंगबद्दल बोलायचा, की जिथे 2005मध्ये ॲमेझॉनने प्राईम मेंबरशिप द्यायला सुरुवात केली, ही गोष्ट कळायलाच कंपन्यांना 10 वर्ष लागले. वॉलमार्टसारखी ऑफलाईन रिटेल मार्केटमध्ये नंबर 1 असलेली कंपनी. ऑफलाईन रिटेल मार्केट म्हणजे तुम्ही जे फिजिकली स्टोअरमध्ये जाऊन घेता वस्तू, तुम्हाला माहीत असेल आता मॉलमध्ये जाता तुम्ही, रिलायन्स मॉल, फलाना मॉल, अमका मॉल, तुमचा तो इटर्निटी मॉल, दादरचा कुठला आपला त्याचं नाव विसरलो मी, पण जोही आहे. तर हे सगळे मॉल्समध्ये जसं जाऊन घेतो आपण, तर ते अमेरिकेत दर एक महिलाला एक वॉलमार्टचं स्टोअर आहे. आणि आता भारतातही आहेत त्यांचे वॉलमार्टचे स्टोअर्स. थोडे स्वतःचे बिल्ट इन स्टोअर्स कमी आहेत, अमरावतीला एक आहे आमच्या तिथे. पण आता फ्लिपकार्टसोबत जेव्हा त्यांनी टायअप केलं त्यानंतर त्यांचे स्टोअर्स वाढत आहेत. फ्लिपकार्टचे स्टोअर्स म्हणजे वॉलमार्टचे स्टोअर्स असं समजायलाही हरकत नाही. पण सांगायचं तात्पर्य हे आहे माझं की 2005मध्ये ऑनलाईन मार्केटमध्ये धुमाकूळ घालायसाठी जी ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप देऊ लागलं होतं, त्याचं महत्त्व आणि त्यातून होणारी कमाई याचा म्हणजे याची जाणीव होताच 10 वर्ष निघून गेली. 2018मध्ये वॉलमार्टने असं सांगितलं की आम्हीही आता वॉलमार्ट प्लस चालू करतोय, जे सेम ॲमेझॉन प्राईमसारखंच आहे. आणि त्यांनी सर्व्हिस काय सुरू केली की ज्या शहरांमध्ये मार्केट असेल तिथे एका दिवसात डिलिव्हरी द्यायची, म्हणजे 2 तासात किंवा एका दिवसात. जसं मी आता विजापूरला आहे, मी जर इथे डिलिव्हरी मागितली वॉलमार्टला तर ते मला एका दिवसात आपल्या घरी आणून देणार. चांगली सर्व्हिस आहे, सगळं ओके आहे. रिटेल सेलिंगमध्ये ऑफलाईन मार्केटमध्ये डॉमिनेटच करते वॉलमार्ट, त्यात काही शंकाच नाही. कारण की त्यांच्याकडे जी सप्लाय चेन आहे आणि कूलिंग सिस्टम जे आहे, जे खाण्यापिण्यापासूनच्या टिकाऊ म्हणजे वस्तूंचा टिकाऊ काय म्हणू त्याला आपण, म्हणजे बऱ्याच कालावधीसाठी ते टिकवून ठेवतात वस्तू आणि विकतात आपल्याला. त्याचे काही दुष्परिणामही असतील खाण्यापिण्यात. आपल्या सफरचंद खातो आपण किंवा इतर काही खातो, त्यात केमिकल्स वगैरे वापरतात, ते सगळं बरोबर आहे. पण
ही आपण गोष्ट नाकारू शकत नाही की त्यांच्याकडे सर्वात मोठी वॉलमार्टची गोष्ट करतो आहे. वॉलमार्टकडे सर्वात मोठी सप्लाय चेन आहे जी वस्तूंचा टिकाव जास्त वेळ ठेवू शकते, पद्धतशीररित्या आपल्या खाण्यायोग्य वस्तू ठेवू शकते आणि इतरही गोष्टींच्या बाबतीत तेच आहे. रिटेल मार्केटमध्ये ऑफलाईन नंबर 1 कंपनी आहे. पण Amazon.comने ऑनलाईन मार्केटमध्येच हे प्राईम मेंबरशिप घेऊन वॉलमार्टलाही मागे आज सोडलेलं आहे. आता ऑनलाईन मार्केटिंग ऑफलाईनच्या तुलनेत वाढलेला आहे. वॉलमार्टमध्ये मिळणारा तोच शेंगदाण्यांचा पॅक जर आपण ॲमेझॉन ग्रॉसरीजमध्ये ऑर्डर केला तर कदाचित स्वस्तही मिळू शकतो. आता त्याच्याच जोडीने भारतात जिओ मार्टही आलेला आहे. किती उशीर आलं विचार करा तुम्ही. ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप 2005ला सुरू झाली. ॲमेझॉनची ऑनलाईन ग्रॉसरी सर्व्हिसेस 98-99मध्ये सुरू झाली, जेव्हा ते बिलियनियर बनून गेले होते. आणि भारतात रिलायन्स जिओने 2020मध्ये, तेही कोरोनाचं संकट आपल्यावर ओढवलं आणि त्यातून बिझनेस माइंडेड ही आणि शिवाय पैसा असल्यामुळे ऑनलाईन डिलिव्हरी पोचवून लोकांना सुरक्षितताही देण्याकरता जिओने त्या संधीचा लाभ घेतला असं म्हणू शकतो आपण आणि आपलं बिझनेस मॉडेल समोर ठेवलं. पण किती उशीर, 25 वर्ष लागले आपल्याला. हे जे नेहमी आपण म्हणतो की युरोप आपल्या पुढे आहे, अमेरिका आपल्या पुढे आहे, ते यातून आपल्याला माहीत पडतं. आता याच्यात बऱ्याच गोष्टी असू शकतात की आपण त्यांचं बिझनेस मॉडेल स्वीकारलं, आपण त्यांचं राहणीमान स्वीकारलं किंवा काहीही म्हणू आपण त्याला, आपण आपल्या गोष्टींवर स्टिक राहू शकलो नाही वगैरे वगैरे जे काय. पण आज ग्लोबल विलेजच्या अनुषंगाने जसं आपण जगात विचार करतो आहे भारताचा, आणि विशेष करून आपल्या सदराअंतर्गत आभासी जगात तर आपण ग्लोबल विलेजच आहोत, कारण की कुठली गोष्ट कुठल्याही कानाकोपऱ्यात एका सेकंदात माहीत पडते. त्या अनुषंगाने जेव्हा आपण भारताचा विचार करतो या ऑनलाईन मार्केटिंगमध्ये, खरं तर आपण भारतावर बोलत नाही, पण एक गोष्ट सांगतोय आपण आभासी जगाबद्दल चर्चा करतोय म्हणून, की आपल्या इथे हे सर्व सुरू व्हायला, भारतीय ओळखीसोबत सुरू व्हायला 25 वर्ष लागली. म्हणजे त्याआधी ॲमेझॉननेही सुरू केलं इथे. मला वाटतं ॲमेझॉनने ऑनलाईन मार्केटिंग केव्हा सुरू केलं मला लक्षात नाही, बघावं लागेल मला, 2013-14मध्ये. पण ॲमेझॉनचं प्रॉडक्ट स्वतःचं बऱ्याच वर्षांपासून, 2010-11पासून, जेव्हापासून ते किंडल वगैरे यायला लागले डिव्हायसेस, तेव्हापासूनच खरं तर भारतात सेल व्हायला सुरू झालं होतं. आणि किंडलची एक विशेषता अशी आहे की ते दृष्टिबाधितांसाठीही उपयुक्त डिव्हाइस आहे, कारण की तिथे कुठलेही पुस्तक विकत घ्या, ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वाचून दाखवणारच, ही त्याची कंपल्सरी अट आहे. ॲक्सेसेबल बुक्स आहेत तिथे, जेही काही विकलं जातं सर्वच्या सर्व ॲक्सेसेबल आहे किंडलसोबत. कुठलंही बुक असो, कितीही पानांचं असो, जर तुम्ही ते खरेदी करत असाल, अर्थातच ते बुकस्टोअरपेक्षा तुम्हाला ऑनलाईन किंमत थोडी कमीच भेटत असेल. जर 600 रुपयाचं मार्केटमध्ये असेल तर तुम्हाला 549मध्ये मिळेल, जे काही सुविधा त्यात सवलत असेल. पण तिथलं प्रत्येक बुक हे ॲक्सेसेबल आहे, रीडेबल आहे त्या डिव्हाइससोबत. तरी कमीत कमी तुम्ही कुठल्या मोबाईलमध्ये वाचत असाल तर किती ॲक्सेसेबल असेल माहीत नाही, पण जर किंडलसोबत वाचत असाल तर कुठल्याही दृष्टीहीन व्यक्तीला सक्षम बनवण्यासाठी जर पुस्तकांचा आधार कोणी घेत असेल तर त्याच्यासाठी किंडल हे खूप उपयुक्त डिव्हाइस आहे. पण आपण मुद्दा भटकायला नको. सांगायचं तात्पर्य हे आहे की या सर्व सुविधा ॲमेझॉनने भारतात सुरू केल्यानंतरही 5-5, 10-10 वर्ष आपल्या इथल्या इंडस्ट्रीला लागली ऑनलाईन मार्केटिंग सुरू करायला. जसं की जिओचंच उदाहरण दिलं मी. आता बाकी ऑनलाईन शॉपिंगबद्दल कितीही बोललं तरी ते एकमेकांत गुंतलेलं आहे. हे मी मागच्या आठवड्यातच बोललो होतो की हे गुंतलेलं आहे सर्व काही. आणि प्लस देशादेशांत ज्या लोकल कंपन्या चालतात त्यातही ते गुंतलेलं आहे सगळं. तर वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट यांची संधी आपल्याला माहीतच असेल. ॲमेझॉन हे यांचं कॉम्पिटिटर आहे, तेही न्यूजमध्ये आजकाल येतच राहतं. काहीतरी प्रॉब्लेम झालं आहे, काहीतरी डील झाली, जिओ आणि ॲमेझॉन एकत्र येऊ शकतात, ही एक न्यूज येत राहते मधात. आणि याशिवाय टाटा सन्स किंवा टाटा इंडस्ट्रीज किंवा टाटाचं जे टाटा सन्स मानलं आहे खरं तर त्यात सगळं कवर होतं. तर टाटाही आपलं काहीतरी नवीन सुरू करायला बघतो आहे. त्याच्यातही वॉलमार्ट इन्व्हॉल्व होतं की काय, असा सगळा प्रश्न येतो. आणि मग जिओ, टाटा, तिकडे वॉलमार्टचं, फ्लिपकार्ट आहेच मालकीचं, आणि ॲमेझॉन यांच्यात आता हे ॲमेझॉन शॉपिंगचं वॉर होतं का, याबद्दलही वॉर होतं का, म्हणजे वॉर होतंच आहे खरं तर ॲक्च्युली लाईव्हली ते सुरूच आहे, पण न्यूजमध्ये कधी कधी
ते येत राहतं. CNBC सारखे चॅनल्स फॉलो जर केले आपण तर आपल्याला ते अधिक प्रकर्षाने जाणवतं, कारण की त्यात सगळे बिझनेस न्यूज राहतात. तर ऑनलाईन शॉपिंगच्या दृष्टीने हे फायद्याचंही आहे आणि कधीकधी असं वाटतं की तोट्याचंही आहे. त्याबद्दलही बऱ्याच मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करता येईल, पण तीही आपण चर्चा करू कधीतरी. पण हे जे मी टायअप्सचं बोलतो आहे किंवा भांडणाचं बोलतो आहे, असाच एक प्रकार आपण याआधीही आभासी जगात चर्चा करताना बोललो होतो की गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट एकत्र येऊन एकच फोन आणि एकच ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप करणार होतं. जसं iOS आणि अँड्रॉइड आता वेगळे वेगळे झालेलं आहे. तर या दोघांचं मिश्रण होणार होतं, पण ते होऊ शकलं नाही आपापल्या स्वार्थापायी किंवा आपापल्या कन्सेप्ट्स जगाकडे बघण्याच्या आणि जगाला आपल्यासारखं आपल्या ढंगाचं बनवणाऱ्या वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट असल्यामुळे ते होऊ शकले नाही. तर हाच सगळा प्रकार ऑनलाईन शॉपिंगच्या जगातही आहे की आभासी जगातला जो आपला अनुभव असायला हवा ऑनलाईन शॉपिंगचा, तो ॲमेझॉनच्या दृष्टीने वेगळा आहे कस्टमरसाठी, जिओच्या दृष्टीने वेगळा आहे, वॉलमार्टच्या दृष्टीने वेगळा आहे. वॉलमार्टला ॲमेझॉन प्राईमच्या तुलनेत उभं राहायला खूप स्ट्रगल करावा लागतो आहे, पण त्यांचं ऑफलाईन मार्केट जोरदार असल्यामुळे ते अजूनही जम धरून आहेत आणि 160-70 देशांमध्ये त्यांची सर्व्हिस आहे वॉलमार्टवाल्यांची. त्याच्यामुळेही ते जम बसून आहेत. पण आता ऑनलाईन रिटेल जेव्हा सुरू होईल त्यांचं, आता त्यांनी घोषणा केली आहे नक्कीच, पण वॉलमार्ट प्लस अजूनही काही दणक्यात सुरू झालेलं नाही आहे. पण हे सगळं असं असलं तरी कोण कोणाशी कुठल्या बाबतीत कसं टायअप करेल काहीही सांगता येत नाही. जसं ॲपलच्या आयफोनमध्ये सॅमसंगचं प्रोसेसर टाकलं जायचं, हे असं होऊ शकतं. अजूनही मी आज आता यूट्यूबला एक व्हिडिओ बघत होतो गाण्याचा, त्याचा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे आणि त्याचं गाणं अरिजित सिंग म्हणतो प्रमोशन करताना की ॲमेझॉन म्युझिकवर बघा. म्हणजे ॲमेझॉन आणि नेटफ्लिक्सचा जो वॉर आहे OTT प्लॅटफॉर्मसाठी, त्यातही अशी चर्चा होते. आता याचे सबस्क्रिप्शन्सही आपण घेतो, दोन्हीही पेडच आहेत. ॲन्युअल किंवा मंथली जे काही सबस्क्रिप्शन्स आहेत, ॲमेझॉन प्राईम थोडं स्वस्त आहे, नेटफ्लिक्स थोडं महाग आहे. पण एवढं सगळं काही असतानाही नेटफ्लिक्सचं कंटेंट ॲमेझॉन म्युझिकवरही डिस्प्ले होतं. म्हणजे गाणी का होईना, नेटफ्लिक्सची सॉन्ग स्ट्रीमिंग सर्व्हिस नाही आहे, त्याच्यामुळे म्युझिक स्ट्रीमिंगसाठी नेटफ्लिक्सने ॲमेझॉनशी टायअप केलं. हेच हिंट आम्ही घेतलं आज जेव्हा गाणं बघत होतो आणि ते प्रमोशन बघून मी थक्कच झालो. पण हे असं ऑनलाईन शॉपिंगचाच एक भाग आहे, खरं तर ई-कॉमर्सचा एक भाग आहे असं म्हणू आपण हे सर्व्हिसेसच्या आपल्या सबस्क्रिप्शनबद्दल बोलतो आहे, तिथेही आपला पैसा इन्व्हेस्ट झालेलाच आहे. त्याच्यामुळे कोण कोणाशी कसं टायअप करेल हे सगळं आपल्याला त्याच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. जर इंटरेस्ट, आवड वगैरे असेल किंवा क्युरिओसिटी, जिज्ञासा वगैरे असेल तर. अन्यथा जे चालू आहे ते तर आपण सामान्य एका ग्राहकाप्रमाणे त्याचा फायदा घेतच राहतो, ज्या प्रकारे आपल्याला फायदा होतो त्या प्रकारे. पण ऑनलाईन शॉपिंगबद्दल एवढ्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करताना मी इकडे तिकडे भटकत राहतो, अजूनही भटकतोच आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट याच्यात आणखीनही आहे की ॲमेझॉनने 2005मध्ये जी प्राईम मेंबरशिप दिली लोकांना आणि त्यातून त्यांना 2 दिवसात सर्व्हिस द्यायची होती, लोकांना डिलिव्हरी द्यायची होती, त्या अनुषंगाने ॲमेझॉनने दुसरं काय बिल्ड केलं तर ते होतं फिजिकल वर्ल्डमध्ये. म्हणजे आभासी जगातला लोकांचा अनुभव सुधारण्याकरता त्यांनी भौतिक जगात सुधारणा करायला सुरुवात केली. काय केलं त्यांनी? मोठमोठ्या बिल्डिंग्स उभारल्या, त्यात त्यांचे वेअरहाऊस म्हणतात त्याला, वेअरहाऊस, जिथे प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे तिथे उत्पादन चालतं, तिथे पॅकिंग चालतं, तिथून डिलिव्हरी शिफ्ट होतात, तिथून शिपिंग चालतं, सगळ्या गोष्टी म्हणजे वेअरहाऊसेस मधूनच सर्व कारभार ॲमेझॉनच्या डिलिव्हरीचा चालतो असं म्हणायला हरकत नाही. थर्ड पार्टी सर्व्हिसेस असतील किंवा थर्ड पार्टी प्रॉडक्ट्स असतील तर त्यांचं वेगळी गोष्ट आहे, पण त्यातल्याही बऱ्याच गोष्टी ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये असेंबल होतात. आणि जेव्हा त्यांनी भारतात हे स्टोअर लावलं आणि ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप द्यायला सुरुवात केली, तेव्हा भारतातही वेअरहाऊसेस ॲमेझॉनचे वाढायला लागले. हे वेअरहाऊसेस तुम्ही असं समजा की तिथून होलसेल डीलिंग होते आणि वेअरहाऊसेसमध्ये इतकं काम करायला लागायचं लोकांना 2005 नंतर जेव्हा त्याची सुरुवात झाली बनायला वेअरहाऊसेसची. असा विचार करा की आपल्याला मुंबई आणि पुण्यासारख्या रिजनमध्ये 2 दिवसाचं शिपिंग फ्री डिलिव्हरी द्यायची आहे ॲमेझॉनला, तर त्यांनी पुण्यात किंवा मुंबईत वेअरहाऊस सुरू केलं तर तिथे एकतर रोजगार निर्माण होणार आणि दुसरी गोष्ट काम भरपूर होत असल्यामुळे रोजगारांचं शोषणही होणार. आता हे आभासी जगात आपला अनुभव सुधारण्याकरता भौतिक जगात काय काय लोकांना सहन करावं लागतं किंवा कसं लोक
मॅनेज करतात सगळं, त्याबद्दलचं हे सगळं आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की जी चेन मी मगाशी बोललो की वॉलमार्टची जबरदस्त सप्लाय चेन आहे ऑफलाईन रिटेल मार्केटमध्ये, तशाच प्रकारची ऑनलाईन सप्लाय चेन ॲमेझॉनची आहे. त्याचं महत्त्वाचं एकक आहे वेअरहाऊस. आणि वेअरहाऊसमध्ये लोकांकडून जे काम होऊ शकत नाही किंवा ज्या तुलनेत काम होऊ शकत नाही, ज्या गतीने काम होऊ शकत नाही, ती गती भरून काढण्यासाठी हळूहळू त्यांनी रोबोटिक्सचाही वापर सुरू केला. आणि आता बऱ्याच वेअरहाऊसेसमध्ये जगभरात जे काम अतिशय जलद गतीने माणसाकडून होत नाही, ते काम रोबोट्स करतात. पॅकिंग सहित बऱ्याच गोष्टी, बॉक्सिंग आणि सगळं ते जे आपण अनबॉक्सिंग करतो बरेच प्रॉडक्ट्स, त्याच्यामागे किती मेहनत असते. या सगळ्या कामाबद्दल खरं तर अमेरिकेत ॲमेझॉनवर बरीच केसेसही झालेले आहेत की वर्कर्सचं शोषण होतं आहे म्हणून. आणि याबद्दल तर ॲमेझॉन कधी गोष्ट लागू देत नाही. पण त्या व्यतिरिक्त दुसरीही गोष्ट आहे की प्रॉडक्ट डिलिव्हर होतानाही ॲमेझॉनची किती जबाबदारी आहे, हाही एक प्रश्न आहे त्याच्यात, की नेमकं ॲमेझॉन काय भूमिका पार पाडतं ग्राहकापर्यंत प्रॉडक्ट पोचेपर्यंत. कारण की अमेरिकेत सर्व्हिस देताना बऱ्याच गाड्यांना नुकसान झालेलं आहे, ड्रायव्हर्सचा कधीकधी अपघाती मृत्यू झालेला आहे, कधीकधी ड्रायव्हर जखमी झालेले आहेत. तर या बाबतीत ॲमेझॉन बऱ्याचदा आपला काढता पाय घेतं आणि काय सांगतं की प्रॉडक्ट थर्ड पार्टी होतं, गाडी थर्ड पार्टी होती, ॲमेझॉनच्या कुठल्याही एम्प्लॉईने त्यांना डिलिव्हरीसाठी पाठवलेलं नव्हतं किंवा डिलिव्हरी बॉय जो आहे तो ॲमेझॉनचा एम्प्लॉई नसल्यामुळे आम्ही त्याच्यासाठी जबाबदार नाही. हा सगळा प्रकार चालतो. आपल्याला वाटतं की ॲमेझॉनची डिलिव्हरी आहे, ॲमेझॉनवाल्यानेच आपल्याला दिली असेल, पण त्यातले थर्ड पार्टी बरेच एलिमेंट्स आहेत जे आपल्याला माहीत नसतात. फ्लिपकार्टवरून किंवा ॲमेझॉनवरून जर आपण एखादा लेनोवोचा किंवा मोटोरोलाचा किंवा अजून कुठल्याही MIचा फोन मागितला तर ते गरजेचं नाही आहे की आपल्याला ॲमेझॉनमध्ये काम करणारा व्यक्तीच आणून देईल. तो MIमध्ये काम करणारा व्यक्तीही असू शकतो किंवा ब्लू डार्टसारख्या सर्व्हिसमध्ये काम करणाराही व्यक्ती असू शकतो, काहीही असू शकतं. त्याच्यामुळे बऱ्याच केसेस ॲमेझॉनवर अमेरिकेत अशाही झालेल्या आहेत की ज्यामध्ये ॲमेझॉनला जबाबदार धरण्यात आलं ड्रायव्हरच्या मृत्यूकरता किंवा प्रॉडक्ट डिलिव्हरी घरपोच न झाल्यामुळे. आणि मागे बेंगलोरमध्ये एक प्रकरण, असे नेहमीच होतात, पण मागे एक प्रकरण झालं होतं की ॲमेझॉनवरून एका तरुण मुलाने 22 वर्षाच्या मोबाईल ऑर्डर केला 15-20 हजाराचा कुठला तरी, 2017ची गोष्ट आहे ही. आणि डिलिव्हरी बॉयला त्याने जिममध्ये बोलवलं प्लॅनिंग करून. आता मी रात्री 11:30-12 वाजता मेसेज रेकॉर्ड करतो आहे, माझ्या अंगावरच काटा उभा राहतो आहे. पण तुम्ही विचार करू शकता की काय परिस्थिती असू शकते आणि ॲमेझॉन खरंच किती जबाबदार या गोष्टींसाठी असू शकतो. खरं तर असायला पाहिजे, पण काही परिस्थितींमध्ये नसूही शकते ॲमेझॉन. तर गोष्ट अशी आहे की बेंगलोरमध्ये एका 22-25 वर्षाच्या मुलाने डिलिव्हरी बोलवली, कॅश ऑन डिलिव्हरी प्रॉडक्ट होतं ते, मोबाईल बोलवला 16-17 हजाराचा मोटोरोलाचा की MIचा, आणि कॅश ऑन डिलिव्हरीच्या हिशोबाने बोलवला आणि जिममध्ये डिलिव्हरी द्यायला सांगितली. डिलिव्हरी बॉय आला, त्याने डिलिव्हरी बॉयला फर्स्ट फ्लोअर की सेकंड फ्लोअरला जिममध्ये बोलवलं आणि तिथे वेळ पाहून लिफ्टजवळ नेलं. त्या डिलिव्हरी बॉयसोबत मारपीट केली, मारझोड केली त्याला आणि तिथून त्याला लिफ्टच्या त्या होलमध्ये टाकून दिलं. म्हणजे त्याचा सरळ मर्डर केला त्या मुलाने. जो प्रॉडक्ट विकत घेणारा होता त्याने कॅश ऑन डिलिव्हरी सांगितली, पण त्याने मोबाईल घेतला आणि डिलिव्हरी बॉयला सरळ तिथून खाली टाकून दिलं. आता तो एम्प्लॉय ॲमेझॉनचा होता की मोटोरोलाचा होता की ब्लू डार्टसारख्या एखाद्या सर्व्हिसचा होता मला माहीत नाही, पण नेमकी ती जबाबदारी आपण कोणावर टाकायची. त्याच्यामुळे अशा सगळ्या गुंतागुंतीच्या पेचाच्या प्रकरणांमुळे ॲमेझॉनवर जास्त कार्यवाही या गोष्टींमध्ये अमेरिकेतही झाली नाही. सांगायचं तात्पर्य माझं हेच होतं की ऑनलाईन शॉपिंगमध्ये ॲमेझॉनची किती जबाबदारी आहे हे कसं ठरवणार आपण, ते ठरवायचा प्रयत्न लोकांनी बराच केला. बऱ्याच केसेस झाल्या, पण त्यातून ॲमेझॉन बाहेरही पळत गेलं. काही ठिकाणी ॲमेझॉनला भूर्दंड भरावे लागले, ते भरावे लागतातच. तसाच ते सगळं बिझनेस चालत असतो. पण या सर्व गोष्टींची चर्चा करताना बरेच मुद्दे अजूनही बाकी आहेत. मला वाटतं जसं मी बोललो होतो मागच्या आठवड्यात की आपल्याला
व्हर्च्युअल असिस्टंट्सबद्दल आणि ॲमेझॉनचं जे AIचं काम आहे सगळं त्याबद्दलही बोलायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की ऑनलाईन शॉपिंगचा अर्थ हा नाही आहे की आपण घरी सफरचंद बोलवले किंवा ग्रॉसरीमधून अजून काही गहू तांदूळ साखर घरी बोलवलं म्हणजे झाली ऑनलाईन शॉपिंग, असा ऑनलाईन शॉपिंगचा किंवा ई-कॉमर्सचा अर्थ नाही आहे. आपण ज्याही सर्व्हिस उबर ओलापासून तर बँकिंग, ट्रान्सफरिंग मनी अशा सगळ्या गोष्टी करतो किंवा सबस्क्रिप्शन्स काही आपल्या सर्व्हिसेस आहेत, वेब सर्व्हिसेसबद्दल जे बोललो होतो मी, हॉटस्टार वगैरे सारख्या, त्यांच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. पण आज मुख्यत्वे आपण हेच बघितलं की वॉलमार्ट प्रयत्न करतं आहे ॲमेझॉनच्या बरोबरीत यायला, पण त्याला किती उशीर झाला. आणि भारतात जे अमेरिकेत 2000च्या दशकात किंवा 1995पासून चालू झालं होतं ते भारतात सुरू व्हायला 2015 ते 2020 असा 20 वर्षांचा कालावधी उलटावा लागला. आणि आता कुठे भारत प्रयत्न करतो आहे ऑनलाईन मार्केटिंगमध्ये शॉपिंगमधून पैसा कमवायचा किंवा सर्व्हिसेस लोकांचं जीवनात देऊन त्यांचा फायदा करायचा, जीवनमान उंचावण्याचा खरं तर प्रयत्न करतो आहे भारत. तर याच्यात बरेच पॉईंट्स आपण बोलायचा प्रयत्न केलेला आहे. आभासी जगाच्या अंतर्गत सांगायचं तात्पर्य शेवटी एवढंच आहे की एकमेकांवर कुरघोडी करत असतानाही ॲमेझॉन सध्या कुठल्याही मोठ्या प्रसंगांना तोंड देत कुरघोडी करण्यात यशस्वी झालेला आहे. ते जिओ असो किंवा वॉलमार्ट असो किंवा अजूनही कुठली कंपनी असो. आता मागे एक जबरदस्त मुद्दा गाजत होता, त्या कंपनीचं नाव मला आठवत नाही, भारतीयच कंपनी आहे आणि भारतात त्याच्याशी टायअप करायसाठी जिओही प्रयत्न करत होता आणि ॲमेझॉन पण, त्या कंपनीचं नाव आठवत नाही मला. पण मग ते दोन्हीकडून बयानबाजी वगैरे झाली आणि मग ते प्रकरण बरंच चिघळलं होतं. पण असो, त्याबद्दलही कधीतरी बोलू आपण माहिती घेऊन. पण हे सगळे मुद्दे यासाठी झालेले आहेत की आपण नुसतं प्रॉडक्ट घेऊन मोकळं होतो, पण आभासी जगाचा डोलारा नेमका चालतो कसा आणि त्यात शॉपिंग करून आपण जितके सुखी असतो तितकं ते आपलं असणं गरजेचं आहे की त्यात अजून काही बारकावे आहेत आपण बघायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे का, आणि अभ्यास करून त्याच्यावर नेमकं आपलं मत असायला पाहिजे का, किंवा अजून काही जागरूकतेच्या बाबी आहेत का. तर जागरूकतेबद्दल बऱ्याच गोष्टी मी आधीही बोललो आणि आज जे खुनाचं प्रकरण बोललो आहे मी त्याबद्दलही आपण विचार करायला पाहिजे की नेमका डिलिव्हरी बॉयची सुरक्षा महत्त्वाची आहे तर प्रॉडक्ट जो घेतो आहे त्याचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. कारण की बऱ्याच डब्यांमध्ये कधीकधी बॉक्सेसमध्ये दगड येतात किंवा दगड-धोंडे किंवा अजून काही बंद करून येतं फोनच्या जागी. तर हा इनसिक्युरिटीचा जो मुद्दा आहे तोही बऱ्याच ठिकाणी आहे. पण आता हे सगळं भटकंतीचं भरकटण्याचं लक्षण असल्यामुळे मी इतक्या मुद्द्यांवर काही आता जास्त अजून प्रकाश टाकत नाही. पण सेफ्टी, सिक्युरिटी या आभासी जगाच्या कुठल्याही पैलूवर बोलताना जमेच्या बाजू नाहीतच. कारण की त्याचा विचार जरी केला गेला असला तरी सेफ्टी, सिक्युरिटी या गोष्टींवर वारंवार प्रकाश टाकणं, त्याची याबद्दलची जागरूकता पसरवणं आणि त्याच्यात वारंवार अपग्रेड होणं किंवा अपग्रेडेशन करणं, अपडेट्स नवनवीन येऊन सॉफ्टवेअर्स, हार्डवेअर्स किंवा आपल्या डोक्यातही बऱ्याच माहिती वगैरे असणं गरजेचं आहे. तेव्हाच इतर कुठल्याही गोष्टींप्रमाणेच आभासी जगात आपलं ऑनलाईन शॉपिंगचाही अनुभव दर्जेदार असू शकतो, समाधानकारक असू शकतो. तर या ई-कॉमर्स किंवा ऑनलाईन शॉपिंगच्या बाबतीत आपण पुढच्या आठवड्यातही थोडीफार चर्चा करणार आहोतच. आणि ॲमेझॉनचा विकास ज्याच्यावर अजूनही पुरेपूर प्रकाश टाकण्यात आलेला नाही आहे त्याबद्दल आपण थोडंसं अजून विश्लेषण करणारच आहोत पुढच्या भागात. आणि मग आपण बघूया काय होतं आहे, कुठले टॉपिक्स येतात अनुषंगाने, प्रवाहात नेमकं काय आपल्या हाती लागतं आहे. पण जाण्याआधी हा एपिसोड बंद करण्यापूर्वी एक रेकमेंडेशन इथे नेहमीप्रमाणे करणं महत्त्वाचं आहे. त्या अंतर्गत मी आज सुचवू इच्छितो एक सुंदर असा रियालिटी बेस्ड चित्रपट ज्याचं नाव आहे द सोशल नेटवर्क. ही सोशल नेटवर्कची जी कहाणी आहे, कथा आहे त्या चित्रपटाची, ती मार्क झकरबर्ग जे फेसबुकचे फाउंडर आहेत त्यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी कसं नेमकं फेसबुक निर्माण केलं ते जसंच्या तसं त्या चित्रपटातून मांडण्यात आलेलं आहे. चित्रपट इंग्लिशमध्ये आहे, नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे. चित्रपटाचं ऑडिओ डिस्क्रिप्शनही नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे. परंतु जर कोणाला हिंदीमध्ये बघायचा असेल चित्रपट तर तो तुम्ही यूट्यूबला जाऊन सरळ बघू शकता. प्रेम छेत्री नावाचं एक चॅनल आहे, त्या चॅनलवर
याच वर्षी बहुतेक तो चित्रपट अपलोड झालेला आहे. सध्या तरी तो आहे त्या चॅनलवर, बघू शकता, कारण की कॉपीराईट्सच्या आधारे तो कधीही काढला जाऊ शकतो. मी बघायला सुरुवात केलेली आहे. नेटफ्लिक्सवर थोडा बघितला आहे मी, पण हिंदीमध्ये जेव्हा मला यूट्यूबला सापडला तर हिंदीमध्येही थोडाफार बघितलेला आहे. तर आता सोशल नेटवर्किंगचा मुद्दा आपल्या आभासी जगात येणार आहेच कधी ना कधी. टप्प्याटप्प्याने आपण जेव्हा ऑनलाईन शॉपिंगचा मुद्दा, ई कॉमर्सचा मुद्दा संपवू, आणि त्यातच खरं तर तो मर्जरच आहे खरं तर त्यातलं एक ते, पण त्याला आपण कधीतरी हात लावणारच आहोत. पण सोशल नेटवर्क हिस्ट्री किंवा गोष्टी समजून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातली ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्युमेंटेड आहे चित्रपट असल्यामुळे, आणि ही डॉक्युमेंटरी नाही आहे, त्याचा सगळा प्रसंगच दाखवलेला आहे, नेमकं कसं कसं मार्क झकरबर्गने डेव्हलप केलं फेसबुक. तर तो चित्रपट रेकमेंड करतो आहे. नेटफ्लिक्सवर इंग्लिशमध्ये बघा विथ ऑडिओ डिस्क्रिप्शन, किंवा यूट्यूबला हिंदीमध्ये चित्रपट आहेच, आवर्जून बघावा. प्रेम छेत्री नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तर ही आजची रेकमेंडेशन आहे. आणि ऑनलाईन शॉपिंगबद्दल आज बरीच भरकटलेली का होईना पण चर्चा झालेली आहे इथून तिथून. पण शेवटी वाक्य तेच आपलं आभासी जगाचं सांगतो आणि संपवतो की एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट, बट व्हॉट इज राईट वी बेटर डिसाईड विथ आवर विजडम. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. भेटूया सफर आभासी जगाचीच्या पुढच्या भागाअंतर्गत. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.